सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस आहे. त्यांच्या भेटीसाठी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आलेल्या आहेत. भेट झाली, काय म्हटले सुषमा अंधारे, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधताना काय चर्चा झाली? सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुकजी यांच्या आंदोलनाचा, विशेषतः आमरण उपोषणाचा आज 19वा दिवस चालू आहे. खरं तर जेव्हा सरकारधार्जिनी आंदोलनं असतात तेव्हा अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच चर्चा करण्याची धावाधाव सुरू होते आणि एक स्क्रिप्टेड गेम चालू होतो. मात्र 19 दिवस झालेत आणि सोनम वांगचुकजींना ज्या पद्धतीने सरकारने एक रिस्पॉन्ड करणं अपेक्षित होतं, मी पुन्हा म्हणते की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होणं न होणं यावर पुन्हा बोलूया. आता या क्षणाची गरज काय आहे, तर या क्षणाची गरज वांगचुकजी यांची तब्येत सुधारणं गरजेचं आहे. मी त्यांच्याशी बोलताना डॉक्टर वगैरे त्यांच्या सोबत होते. डॉक्टरांना विचारलं, आमच्या समोर त्यांचा बीपी चेक केला जात होता, तो चक्क 105/70 होता आणि हे चिंताजनक आहे. ते जरी म्हणत असले की व्हायटल सिम्पटम्स मध्ये थोडीफार बिघाड असली तरी मी ओके आहे, पण मी ओके आहे हे त्यांनी त्यांच्या इच्छाशक्तीने ते सांगतायत. त्यांची विल पॉवर स्ट्रॉंग आहे. परंतु या वयात एकूण सगळं बघता निश्चितपणे त्यांच्या तब्येतीची काळजी आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की मी अजूनही 20 तारखेपर्यंत तग धरू शकतो. 20 तारखेपर्यंत जर काही झालं नाही तर मी भूत होऊन या सरकारच्या मानगुटावर बसेल. मला असं वाटतं की 20 तारखेपर्यंत सरकारने अंत बघू नये, सरकारने भारतातल्याही लोकांचा अंत बघू नये. एक ठिणगी काफी असते वनवा पसरायला. सरकारने ती संधी देऊ नये ही आमची माफक अपेक्षा आहे. खरं तर ताई, अपेक्षा अशी असते की ठाकरेंनी येऊन भेटावं, कारण आज डिंपल यादव येऊन भेटल्यात, पण इथं सावंत येतात, सुषमा अंधारे येतात, पण ठाकरे येत नाही. बाकीच्या राजकीय पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत ते ग्राउंडवर येतात, लोकांशी भेट घेतात, मात्र ठाकरे येत नाही. मला वाटतंय उद्धव साहेबांच्या भूमिकेबद्दल शंका घेण्याचं काहीच कारण नाही. उलट या आंदोलनाला पाठिंबा देणारी एक स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. फक्त एवढंच नाही तर सगळीच लोक जेव्हा दिल्लीत पोहोचू शकत नाहीत त्यावेळेला मुंबईत काही लोक आपण एकत्र होऊ शकतो असं म्हणत आझाद मैदानावर हजारो लोक एकत्रित येत आहेत. 19 तारखेला सगळे डॉक्टर, वकील, इंजिनियर, बुद्धिजीवी लोक, अगदी काही बॉलिवूड मधले लोक, सिने सृष्टीतले लोक, हे सगळे लोक एकत्रित येऊन लाक्षणिक उपोषण त्या दिवशी करतायत. आणि 20 तारखेचा जो मार्च आहे त्या मार्चला माझ्या पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कदाचित उद्धव साहेबही, कारण माझे अजून 20 तारखेच्या संदर्भाने बोलणं झालं, पण मला असं वाटतं की ते सुद्धा कदाचित 20 तारखेला इथे उपस्थित राहत आहेत. खरं तर मधल्या काळात देखील आदित्य ठाकरेंबद्दल विचारलं गेलं होतं की युवकांचे प्रश्न आहेत, त्याला आदित्य ठाकरेंनी यायला पाहिजे. एक सुषमा अंधारे म्हणून, नेता म्हणून नाही विचारत, एक भारताच्या नागरिक म्हणून प्रश्न. मी म्हटलं ना की होय, हा प्रश्न कुणा एकाचा नाही, हा प्रश्न कुठल्या एका पक्षाचा नाही, कुठल्या एका जातीचा, कुठल्या एका धर्माचा. पक्षाचं हे काम आहे की शिक्षण व्यवस्था भारतामध्ये अत्यंत वाईट आहे, नीटमुळे विद्यार्थी आत्महत्या करतात, त्यासाठी विरोधी पक्षांनी यासाठी भूमिका घ्यायला पाहिजे. कोणीतरी सायंटिस्ट, शास्त्रज्ञ यासाठी भूमिका घेतो आणि त्याला नेते देखील भेटायला वेळ लावतात, त्याच्यासाठी दबाव यावा लागतो. राहुल गांधी अजून या संदर्भामध्ये भूमिका घेताना दिसत नाहीये. मी इतर पक्षांच्या बद्दल आता काही बोलू शकत नाही, पण मी माझ्या पक्षाच्या संदर्भाने नक्की सांगू शकते की आम्ही एक ठाम भूमिका घेतलेली आहे. या संदर्भाने महाराष्ट्रातल्या अनेक पक्षांनी ती भूमिका घेतलेली आहे. इव्हन आज मनसे प्रमुखांनी सुद्धा पाठिंबा देणारी भूमिका जाहीर केलेली आहे. आता तुमचा जो प्रश्न आहे की युवकांच्या प्रश्नावर मग आदित्यजींचं काय, तर मला वाटतंय ते सुद्धा फार ठामपणे त्या भूमिका मांडताहेत आणि त्या भूमिका मांडताना कदाचित भूमिका मांडणं सोशल मीडियावरून, ट्विटरवरून, फेसबुकवरून हे म्हणजे भूमिका घेणं नाही. याच्यासाठी ग्राउंडवरती येणं गरजेचं आहे. सोनम वांगचुक यांनी ट्विटरवरती भूमिका मांडली असती तर तुम्ही इथं आल्या नसत्या. भूमिका घेण्यासाठी ग्राउंडवर कधी येणार? भूमिका घेण्यासाठी ते ग्राउंडवरही आहेत. आज आमच्याकडे सध्या राम मंदिराच्या दानपेटीच्या चोरीचा जो मुद्दा आहे तो मुद्दा चालू आहे. त्या संबंधाने रामरक्षा आंदोलन सगळीकडे चालू आहे. उद्या नागपूरला ते आंदोलन होत आहे आणि त्यानंतर नेते इथे सुद्धा पोहोचतील नक्कीच. ताई, 19 तारखेला महाराष्ट्रामध्ये देखील एक सांकेतिक आंदोलन होतंय, त्याबद्दल तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे? 19 तारखेच्या आंदोलनात माझ्या पक्षाचे अनेक लोक जे दिल्लीत पोहोचू शकत नाहीत ते सगळे तिथे सहभागी होतील आणि आम्ही सगळ्यांनी ती समर्थनाची भूमिका घेतलेली आहे. 19 तारखेला आझाद मैदानावर पक्षीय झेंडे बाजूला ठेवून, पक्ष म्हणून नाही तर भारताचे नागरिक म्हणून सगळ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. हे अपील पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे सगळे डॉक्टर, वकील, इंजिनियर, सगळे लोक, कलाकार
सगळी मंडळी त्या दिवशी इथे असतील आणि 20 तारखेला माझा पक्षही आपल्याला इथे दिसेल. एक शेवटचा प्रश्न, रुपाली चाकणकर यांनी तुमच्या विरोधात केस दाखल केलेली आहे. तुम्ही दिल्लीत आहात म्हणून हा प्रश्न विचारतोय आणि गेल्या आठवड्यातच या संदर्भात केस पार पडली. तुम्ही त्याच्यामध्ये पार्टी आहात. तुमचं काय या संदर्भात म्हणणं आहे? कसली केस आहे ती? मानहानी संदर्भातली केस. तुम्हाला नोटीस नाही मिळाली? नाही, जाऊ दे, त्याच्यावर काय बोलणार आपण. चल. नोटीस मिळाली असेल. नाही, मला नोटीस मिळते, माझे वकील ते सगळं बघतील, परंतु काय म्हणजे हसणे एवढीच त्याच्यावरची प्रतिक्रिया आहे. त्याच्यावर काही प्रतिक्रियाच देऊ शकत नाही मी, कारण काय काय घडलंय हे महाराष्ट्राला माहित आहे आणि जेव्हा कधी ती गरज पडेल तेव्हा अजून याच्यातल्या गोष्टी उलगडायच्या असतील तर त्या उलगडल्या जातील. चॅलेंज म्हणायचं त्यांना? हे नाही, कसले चॅलेंज? संपलेल्या लोकांना काय चॅलेंज द्यायचंय आपण? काही चॅलेंज वगैरे काही नाही. माझ्या समोर त्यांच्यापेक्षा खूप, मी आधी म्हटलं होतं चाकणकर म्हणजे काय रश्मिका मंदाना नाही, मी परत एकदा सांगते, चॅलेंज कसलं? अहो, एवढं मोठं चॅलेंज आहे आम्हाला. युवकांचे प्रश्न आहेत, राज्यात दुष्काळ आहे, बोगस सोयाबीनचं बियाणं आहे, लैंगिक अत्याचाराच्या घटना रोज घडतायत. हे एवढे सगळे प्रश्न असताना कुठे तुम्ही अतिशय नॉन इश्यूज घेऊन बसायचं आपण? आणि या कोर्ट ज्याचं नोटीस देतं ते नॉन इश्यू वाटतात तुम्हाला? नाही नाही नाही, कोर्ट सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतं. कोर्ट गुन्हेगाराला सुद्धा बाजू मांडायला संधी देतं. भारतीय न्याय व्यवस्था इतकी महान आहे की इथे या देशावर हल्ला करणाऱ्या कसाबला सुद्धा आपली भूमिका मांडायची संधी मिळाली होती. त्यामुळे त्याचे काही एवढा भाऊ करण्याचं कारण नाही. धन्यवाद. या होत्या सुषमा अंधारे यांनी सविस्तर बातचीत केलेली आहे आणि येत्या 20 तारखेला त्यांच्या पक्षातले नेते देखील आपल्याला जमिनीवरती राजधानी दिल्लीमध्ये जनतेच्या प्रश्नासाठी सोशल मीडियावरती नाही तर जमिनीवरती पाहायला मिळतील ही आशा. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.